हातचलाकीनं एटीएम कार्डची अदलाबदली करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडे तब्बल 166 एटीएम कार्ड सापडले आहेत। त्यानं पुण्यातील 21 नागरिकांची फसवणूक केल्याचं उघड झालंय। यापैकी 16 गुन्हे उघडकीस आणून 13,90,700 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय। राजू कुलकर्णी असं या भामट्याचं नाव आहे। त्याच्याकडून 16 गुन्हे केल्याचं उघडकीस आलं असून त्यात 17,92,700 रुपयांची रक्कम हडपली होती। त्यापैकी 13,92,900 रुपये हस्तगत करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आलंय। शास्त्री रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एकाने ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड बदली करून त्यांच्या खात्यातून 22,000 रुपये काढून घेऊन फसवणूक केली होती। 2 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार मयूर भोसले आणि आशिष खरात यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबरीच्या मदतीने राजू कुलकर्णी याला ताब्यात घेतलंय। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकेचे तब्बल 166 एटीएम कार्ड मिळून आले। अधिक चौकशीत त्याने हातचलाकीनं अनेकांची फसवणूक केल्याचं उघड झालंय। राजू कुलकर्णी हा जेथे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक येतात अशा एटीएम मशीन समोर थांबून राहायचा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएम मधून पैसे काढता येत नाही अशा ज्येष्ठ नागरिकास पैसे काढण्यास मदत करण्याचं भासून त्यांच्याकडून एटीएम कार्डचा पिन नंबर आणि एटीएम कार्ड हातात घेतल्यानंतर हातचलाकीनं दुसरे एटीएम कार्ड बदलून एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर तो एटीएम पिन मॅच होत नसल्याचं सांगत असे। बँकेत जाऊन चौकशी करा असं सांगून तेथून निघून जात असे। त्यानंतर दुसऱ्या एटीएम मशीनमध्ये जाऊन मिळालेल्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढून फसवणूक करत असे। अशा प्रकारे अनेक शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली आहे। आतापर्यंत त्याने 21 नागरिकांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय। त्यापैकी 16 गुन्हे दाखल असल्याचं दिसून आलंय। त्यात एकूण 17,92,700 रुपयांची त्याने फसवणूक केल्याचं उघड झालंय। त्यात विश्रामबागमधील 5,79,000, सहकारनगरमधील 3,55,000, कोथरूडमधील 2,45,000, सिंहगड रोड बिव्वेवाडी प्रत्येकी 1 लाख, शिवाजीनगर 80,000 रुपये यांचा समावेश आहे। विश्रामबाग पोलिसांनी मिळालेल्या एटीएम कार्डवरून त्यांनी फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला तेव्हा त्यातील अनेकांनी बँक खात्यात किती शिल्लक आहे हे पाहिले नसल्यानं आपली फसवणूक झाली आहे हे त्यांना समजलेही नव्हते। राजू कुलकर्णी हा काहीही न बोलता आपल्याला मराठी समजत नाही असं सांगतो। त्यामुळे त्याला बोलते करण्यासाठी पोलिसांनी कन्नड भाषिकांची मदत घेतली। त्यानं इतरही शहरामध्ये आणखीन गुन्हे केले असण्याची शक्यता आहे।